मागील वर्षभरापासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे उपोषण करत आहेत. हे आरक्षण ओबीसी प्रवर्गातून मिळावं ही त्यांची प्रमुख मागणी. यामुळे ओबीसी आणि मराठा समाजात संघर्ष होताना दिसतोय. मनोज जरांगे आणि ओबीसी नेते यांच्यात आरोप प्रत्यारोप होताना आपण बघतच आहोत. त्यात आता राज्याच्या मागासवर्ग आयोगामध्ये काम केलेले आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके यांचं जालन्यातल्या वडीगोद्री येथे उपोषण सुरू आहे. या आंदोलनात ओबीसींचा पूर्वापार चालत आलेल्या मागण्यांचा समावेश नाही, तर जरांगे यांनी केलेल्या मागण्या सरकारने मान्य करू नये अशा मागण्या घेऊन त्यांनी हे उपोषण सुरू केले. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लक्ष्मण हाके यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत ते पाहूयात. सगळे सोयरे अध्यादेश आणि 8 लाख हरकती संदर्भात सरकारने ऍक्शन टेकन रिपोर्ट किंवा जनतेसमोर या अहवालासंदर्भात आपलं म्हणणं मांडावं. मागील 8 ते 9 महिन्यात ज्या कुणबी नोंदी केल्या गेल्या या संदर्भात शासनाने श्वेतपत्रिका जाहीर करावी. ईडब्ल्यूएस, कुणबी, एसबीसी जशी पोस्ट निघेल त्याप्रमाणे या प्रमाणपत्रांचा उपयोग केला जातो. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये अनेक बोगस कुणबी सर्टिफिकेट काढून IRS, IPS पोस्ट काढलेले अनेक उदाहरणे माझ्याकडे आहेत. ते मी वेळप्रसंगी शासनाला देऊ शकतो. केंद्रीय किंवा राज्य स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा केंद्रीय आणि राज्य पातळीवर ऍडमिशनच्या वेळी हे तिन्ही सर्टिफिकेट आलटून पालटून वापरले जातात. दुबार तिबार सर्टिफिकेट घोटाळा होऊ नये म्हणून जातीचा दाखला आणि जात पडताळणी क्रमांक, पॅन कार्ड आणि आधार कार्डला लिंक करावा, म्हणजे खऱ्या मागासवर्गीयांवर अन्याय होणार नाही. सगळे सोयरे या शब्दाचा उल्लेख हिंदू लॉ, मुस्लिम पर्सनल लॉ, ख्रिश्चन लॉ, पारसी लॉ, भारतीय न्याय व्यवस्था किंवा न्याय निवाडे यामध्ये सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या आहे का? असेल तर शासनाच्या कायदे सल्लागार आणि आम्हाला सांगावे, नाहीतर नवीन काहीतरी करण्याच्या फंदात शासनाने पडू नये असं निवेदनात म्हटलं. सध्याच्या परिस्थितीवरून असं दिसतंय की मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यात आरक्षण या मुद्द्यावरून चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजची माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. राजकीय वर्तुळातील चर्चांचे अपडेट्स घेण्यासाठी पाहत रहा पॉलिटिकल बजेट. धन्यवाद.